हवं तसं टायमिंग नव्हतं, मिडलिंग नव्हतं. डॉटनं आपण बघत आहोत स्पेल सुरू झालेला आहे. निर्णायक पहिल्या षटकाच्या दरम्यान गोलंदाज निखिलकडून, जो फ्रंटलाईन बॉलर आहे टीम विकास स्पोर्ट्स पवाळे क्रिकेट संघाचा. फुलर लेंथ मिस टायमिंग, क्षेत्ररक्षक टीम मधून पोहोचतायत मयूर. फायनली चेंडू त्यांच्या आवाक्या बाहेर थोडासा ग्राउंडिंग झाला. पॉवर प्ले सुरू आहे. क्षेत्ररक्षक स्टेटिश लॉंगॉनाने मिडविकेट होता, त्याचबरोबर काऊ कॉर्नरला क्षेत्र खुलं होतं आणि चेंडू पहिल्या टप्प्यावरती आता मुसंडी मारून निघून चाला. तो बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रयत्न चांगला होता फिल्डरचा, मात्र यश त्याला आलं नाही आणि 4 धावेनं सध्या डाव सुरू झालाय तो शिवशंभो स्पोर्ट्स आनंदवाडी क्रिकेट संघाच्या सोबतीनं. साखर नेटवरती बॅटर विठ्ठलचा. फलकावरती पॉवर प्लेचं षटक. 4 षटकांची लढत, 4 षटकांचा सामना. पॉवर प्लेचं निर्णायक षटक फार इम्पॉर्टंट आहे दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. हा चेंडू उडवलाय समोर. यावेळेस क्षेत्ररक्षक जज करतायत मयूर. चांगला झेल आता संपादित होतोय लॉंगॉनला. मागच्या 4 नंतर कमबॅक झालं निखिल कडून. पहिलं सुयश मिळतंय गोलंदाज निखिलला. फलंदाज बाद विठ्ठल परत आहेत माघारी. मनीष शिंगोले देखील उपस्थित नाही आहेत, मात्र तरी देखील चांगलं क्रिकेट या टीमच्या माध्यमातून ओव्हरऑल या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. आणि डेफिनेटली आता पार्टनरशिप बिल्डअप करण्याचा प्रयत्न करेल, जसा पहिल्या सामन्यामध्ये केला होता मयूरनं वैभवच्या सोबतीनं. 4 वरती पहिला धक्का. हवं तसं टायमिंग नव्हतं. मयूर चौधरीला आपण बघत आहोत. जर्सी नंबर 7 अगदी आमच्या समालोचन कक्षाच्या समोर आहे. वाडिश लॉंगॉनला त्यानं सुंदर झेल पकडलेला आहे. स्ट्रायकर एंडवरती मयूर. लाईटने ते पाहावी लागेल. पंच सांगतात इट्स वाईड. संडे गायकवाड सरांचा सिग्नल आला एक्स्ट्रा रनचा. पंचांचे दोन्ही हात समांतर. एक धावाले धावफलकावरती अवांतर आणि एक्स्ट्रा रनच्या सोबतीनं आपण बघत आहोत. सध्या डाव पुढे सरकलेला आहे शिवशंभो स्पोर्ट्स आनंदवाडी क्रिकेट संघाचा. तो 5 या आकडावरती. हा ट्रॅकर बॅकफुटवर आले. कट केला इनफिल्ड मध्ये. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर सेट आहे. रोहितनं पकडलाय सुंदर झेलाने. लागलाय 5 वरती धक्का दुसरा शिवशंभो स्पोर्ट्स आनंदवाडी क्रिकेट संघाला. फलंदाज बाद माघारी परत आहेत मयूर. विकेटचं पतन. बघत आहोत दुसरा धक्का आता बसलेला आहे शिवशंभो स्पोर्ट्स आनंदवाडीला. शॉर्ट ऑफ लेंथ होता, कट करण्याचा प्रयत्न होता कव्हर पॉइंटला, मात्र इनफिल्ड मध्ये एक्स्ट्रा कव्हरला जो क्षेत्ररक्षक होता अगदी त्याच्या हातामध्ये चेंडू जाऊन आपण बघत आहोत विसावलेला आहे. गॅप शॉट सिलेक्शन करता आलं नाही, प्रॉपर प्लेसमेंट नव्हतं आणि त्याच कारणास्तव मयूर देखील आता माघारी परतलेले आहेत. 5 वरती दुसरा धक्का दुसरं सुयश निखिलच्या सोबतीनं. फोल्डिंग करणाऱ्या टीम विकास स्पोर्ट्स पवाळे क्रिकेट संघाला. न्यू बॅटर जीतू. हा चेंडू फुल टॉस आणि फुल टॉसला फक्त टर्न केलाय, दिशा दिली आहे. पॉवर प्ले सुरू आहे मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या टप्प्यावरती बॉल सीमा पार. जितूच्या बॅटमधनं चौकार. या स्ट्रोक वरती स्पेशल कमांड आहे, स्पेशल कंट्रोल आहे आणि खास करून स्वीप, पाडल स्वीप, फायर स्वीप हे स्पेशल स्ट्रोक्स आहेत. ते म्हणजेच बॅटर जितूचे 4 धावा येताना पाहायला मिळतात. चला बॉलची मागणी झालेली आहे, बॉल रिटर्न आलेला आहे. यस, धन्यवाद व्हॉलेंटियर्स, खास करून उमेशचा आम्ही आभार व्यक्त करू. ज्यांना चेंडू मैदानामध्ये रिटर्न केलेला आहे. 9 धावा धावफलकावरती. 2 विकेट जरूर गमावल्यात, परंतु धावसंख्याचा वेग देखील आता चांगला मेंटेन केलाय तो या चौकारासोबत जितून. बॅकफुटवर आले, लेट कट करण्याचा प्रयत्न, लाईन मिस झालेली आहे. डॉट बॉल षटकाची सांगता. धावफलकाचा जर विचार केला तर आफ्टर एंड ऑफ फर्स्ट ओव्हर 9 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट.
वारगड यांच्या वतीने कॅश प्राइज आहे दोन्ही फलंदाजांसाठी 1111 रुपयाचं. 9ला विकेट्स गेलेले आहेत 2 जे स्वतः इन ॲक्शन असतात शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी टीमसाठी. बट आज काही नियोजित कार्यक्रमानिमित्त ते उपस्थित झालेले नाही आहेत आणि त्यांच्या वतीनं शुभेच्छा आलेल्या आहेत संपूर्ण स्पर्धेला आणि त्याचबरोबरीनं टीम शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडीला त्यांचं देखील वेलकम आहे. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट आहे त्यांच्या वतीनं. आणि खास करून षटकार हॅट्रिकसाठी स्पेशली जितूला सलगचे 3 बॉल 3 सिक्सर जर आले तर 1111 रुपयांचं कॅश प्राइज. 1111 रुपीज कॅश प्राइज फॉर कॉन्झिक्युटिव्ह 3 सिक्सेस. पहिल्या षटकाची सांगता 9 धावा दाखल करते षटक. दुसरं कुमार बॉलिंग ट्रॅकवर. पहिला चेंडू बॅकफुटवर आले पूलचा पॉवरफुल फटका. वैभवनं दाखवला आपला क्लास. फटका जकास मिडविकेट सीमारेषेच्या बाहेर पहिला तडाखा षटकार. स्कोर आपण बघत आहोत. 6 धाव्यानं सध्या फ्लाय होत असताना उंच उडी घेत असताना 15 या आकड्यावरती वैभवचा रोल आता या सामन्यामध्ये फार महत्त्वपूर्ण निर्णायक आहे. शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी क्रिकेट संघाकरता आणि इंडिव्हिज्युअल अकाउंट त्याचं 6 धाव्यानं नुकताच खुलं झालेलं आहे. दुसरा बॉल या वेळेला थोडा पुढे टाकला बाउन्स झाला टॉस झाला चेंडू. सातत्यानं आपण बघत असतो राऊंड विकेटनं अँग्युलर डिलिव्हरी नैसर्गिक जो कोण आहे त्याचा चांगला वापर सध्या गोलंदाज रोहितकडून होत असताना कमबॅक झालेला आहे. कुमार आहेत गोलंदाजीसाठी दुसऱ्या षटकादरम्यान धावफलक स्थिर 15 धावा धावफलकावर. थोडा चेंडू खाली राहिला आता सबमरीन मागचा चेंडू बाउन्स झाला सबमरीन आहे. त्याच कारणाचं आपण बघत आहोत थोडेसे अचंबित आहेत आश्चर्यचकित आहेत वैभव एक्झॅक्टली घडलं काय. पहिल्या बॉलवरती जो बाउन्स त्यांना टॅकल केला होता त्या तुलनेनं या बॉलवरती थोडी कमी उंची होती. कमी गती चेंज ऑफ पेस फटका आता फसला मिस टायमिंग. स्वतः गोलंदाज पोहोचलाय कॅच ड्रॉप आणि त्या ठिकाणी पूर्ण झाली आहे ती फक्त एक सिंगल. स्कोर जर पाहिला तर सिंगल धावेच्या मदतीनं सध्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय 16 या आकड्यावर. 16 धावा धावफलकावरती. ड्रिंक्स टॉली बी गेटिंग रेडी स्टील 2 टू गो. कारण उन्हाचा ओघ वाढत आहे त्याच कारणास्तव आपण ड्रिंक्स बेक या सामन्यामध्ये देखील मॅनेज करत आहोत ॲज पर द कंडिशन अँड सिच्युएशन. 16 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. पहिल्या बॉलवरती सिक्सर आपण पाहिला कुमारच्या विरोधात सलगचे 2 चेंडू डॉट. झेल जरूर सुटला शिवताना मिळतंय ते वैभवला. बॅकफुटवर आले लेट कट स्लॅश केला चेंडू थर्डमॅन आणि बॅकवर्ड पॉइंटला चकून बॉल मागे आउटफील्ड फास्ट आणि फायनली चेंडू ओलांडले सीमारेषा. लेट कटचा अप्रतिम नजराना लाजवाब टायमिंग 4 धावा. मदतीनं सध्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतो 20 या आकड्यावरती. 20 ऑन बोर्ड लॉस ऑफ 2 विकेट स्टील 1 टू गो. 20 धावा धावफलकावरती. बरोबर स्लॅश केला गोलंदाजीच्या गतीचा वापर केला. फाईन स्वीप दिशा दिली टर्न केला फायनलेगला भेदलं. क्षेत्ररक्षक आता पाठमोर आहे थर्डमॅनचा. दुसरी धाव देखील बनू शकेल. थ्रो थोडा लेझी आला आणि त्याच कारणासह आपण बघत आहोत 2 धावा आता सहजतेनं पूर्ण झालेल्या आहेत. षटकं 2 संपले. धावफलकावरती धावा 22-22 11.00 धाब्याची धावगती. ड्रिंक्स टॉली मैदानामध्ये ऐकूयात डीजेच्या माध्यमातून सुमधुर संगीत. स्पेशली 13 धावा आलेल्या आहेत आणि धावफलकाला जे मुवमेंटम होतं जी रेलचेल हवी होती ती गतिमानता आणि ती गतिवाढ आता करण्यात आलेली आहे. खास योगदान आपण बघत आहोत जितूच्या माध्यमातून ज्यानं 4 चेंडूमध्ये 10 धाब्याचं योगदान दिलेलं आहे. 2 चौकार त्याच्या बॅटमधून
वैभवला आपण बघत आहोत सध्या स्ट्रायकर रेला एक मॅक्सिमम त्याच्या बॅटमधून आलेला इंडिव्हिज्युअल त्याचं देखील 7 धावेचं योगदान. ओव्हरऑल टीमची टोटल आहे आफ्टर एंड ऑफ 2 ओव्हर 22 ऑन बोर्ड लॉस ऑफ 2 विकेट. धावगती जर आपण पाहिली धावसंख्येचा वेग जर पाहिला तर तो 11.00 धावेच्या धावगतीनं. धावफलक 22 वरती ड्रिंक्स बेकर अरुण दादा आपण बाहेर आहे 2 मिनिटं ड्रिंक्स ब्रेकसाठी होती ती संपलेली आहेत. बरोबर 9 मिनिटांमध्ये 2 षटकं टाकले आहेत विकास स्पोर्ट्स पवाळेनं. 22ला आपण बघत आहोत 2 गडी सध्याच्या घडीला गमावलेले आहेत ते टीम शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडीने. आणि तिसऱ्या विकेटसाठी सध्या भागीदारी पार्टनरशिप बिल्डअप झाली आहे ती बॅटर वैभव आणि त्यांच्या सोबतींना बॅटर जितूच्या दरम्यान. तिसरं षटक मयूर पतंगराव पहिल्या सामन्याचा सामनावीर त्याची जबरदस्त अष्टपैलू कामगिरी राहिली होती. खास करून गोलंदाजीमध्ये ज्यांना छाप सोडली होती जनमान वाघाची वाडी क्रिकेट संघाच्या समोर तो गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती तयार झाला. जर्सी नंबर 28 त्या ठिकाणी मयूर. षटक तिसरं. पहिला चेंडू फाईन ग्लान्स फाईन लेगचा फिल्डर पाठमोरा चेस करतोय मात्र त्याच्या आवाक्याबाहेर चेंडू सेफली ग्राउंडिंग झालेला आहे. बरोबर प्रकाश दादा भोपी स्टँडच्या समोर बॅकअप आलं फिल्डिंग झाली तोपर्यंत आपण बघत आहोत पूर्ण झालेल्या आहेत त्या धावा 2 धावेच्या मदतीनं संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती पोहोचली 24. 24 धावा सध्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. मयूरचं निर्णायक षटक या डावाचं सध्या सुरू आहे ते म्हणजेच तिसरं. स्विचिटचा टेम तडम्यांच्या वरून बरोबर गॅपमध्ये स्ट्रोक प्लेसमेंट केलाय. स्विच अँड स्वीट ही कलाकारी आहे हा अद्भुत आविष्कार आहे वैभवच्या बॅटमधून. 4 धावा. ए 28ला आपण बघत आहोत 2 धक्के बसलेले होते त्यानंतर या स्थितीला या क्षणाला स्विचिटचा अटेम्प्ट करण्यात आला होता वैभवकडून आणि फायनली तो सक्सेस देखील आता झालेला आहे. स्विच अँड स्वीट 4 धावा येत आहेत. गोलंदाजाच्या गतीचा वापर करत असताना फक्त दिशा दिली त्या ठिकाणी रिव्हर्स स्ट्रोक आणि त्यामध्ये त्याला मिळालेला सक्सेस आहे. वन्स अगेन स्विच इट थोडा चेंडू खाली राहिला आता बाउन्स नव्हता त्याच कारणास्तव बॉलची लाईन ॲडजस्ट करता आली नाही आहे सांगता येत झाली आहे डॉट बॉलची. आणि मागच्या 2 चेंडू नंतर आता झाले कमबॅक ते गोलंदाज मयूर पतंगरावकडून. धावफलक स्थिर रन्स आपल्याला पाहायला मिळतात त्या ठिकाणी 28 सध्या धावफलकावरती 28. फोर्स केला समोर मिड ऑफला बीट करून बॉल मागे लॉंग ऑफला डीप मध्ये प्रोटेक्शन अवेलेबल आहे. वार गुड फिल्डिंग निखिल होते त्या ठिकाणी. थ्रो थोडा खराब आलाय अटेम्प्ट चांगला होता मात्र बॅकअप नव्हतं. ॲक्युरेट फेक दिली होती बाउन्स जास्त मिळाला आपण बघत आहोत. आणि अशा स्थितीला अशा कंडिशनला 2 धावा पूर्ण झाल्यात आणि महत्त्वाची जमेची बाब स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळती आहे ती म्हणजेच बॅटर वैभवकडे. 30 धावा याचबरोबर धावफलकावरती. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत निर्णायक तिसऱ्या षटकाचे मयूर पतंगरावच्या स्पेलचे. हा चेंडू रिव्हर्सचा डेम बॅट्समनला फॉलो केलं त्याचा फुटवर्क पाहिलं पदला आली तर निहाललं आणि तदनंतर आपण बघत आहोत वेगवान कुठले स्पॉट डिलिव्हरी लेनचा चांगला वापर सध्याच्या घडीला होत असताना गोलंदाज मयूर पतंगरावकडून. 24.20 आतापर्यंत इक्वेशन या 5 चेंडूच्या स्पेलचं मयूरकडून. समोर फोर्स केलाय फटका आता फसलाय. रोहित डाऊन दी बॉल लॉंग ऑनला आणि त्यानं पकडलाय सुंदर झेल. विकेटचा झालेला आहे पतन. षटक 3 संपली 30 वरती बसलाय. धक्का तिसरा शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी क्रिकेट संघाला.
वर्दी प्रति 3 षटकांच्या पाठीमागे आपण बघत आहोत 10.00 धाब्याची धावगती सध्या मेंटेन करण्यात आलेली आहे. सुरुवात आक्रमक झाली होती मयूरच्या विरोधात. पहिल्या 2 चेंडूंमध्ये 6 धावा आल्या होत्या, मात्र अंतिम 4 चेंडूंमध्ये आपण बघत होतो अवघ्या 2 धावा त्यानं कर्ज केलेल्या आहेत आणि महत्त्वपूर्ण विकेट प्राइज विकेट वैभवची त्यानं या मॅच मध्ये कार्य केलेली आहे. 30 धावा धावफलकावरती लेफ्ट हँडर मीडियम पेसर सध्या बॉलिंग मार्कवरती आपण बघत आहोत डेथ ओव्हर स्पेशालिस्ट रोहित पाडेकरला. रोहित पाटेकरला आपण बघत आहोत अंतिम षटकात. लेफ्ट हँडर मीडियम पेसर बॉलला दोन्ही बाजूने वळवण्यामध्ये वाकअप गारतोय. त्याच्या समोर चॅलेंज आहे जीतूच. पहिला चेंडू इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला बॉल पहिल्या टप्प्यावरती ओलांडून चाललाय सीमा रेषा आणि दाखवला पहिल्या बॉलवरती क्लास फटका फर्स्ट क्लास. 4 धावा. टप्पा थोडा मागे होता त्याचाच फायदा घेतला जीतून. अगदी तो वाट पाहत होता झेंडूची येऊ दिलं त्यानंतर प्रॉपर प्लेसमेंट. एक्स्ट्रा कव्हरला पहिला चेंडू 1 बॉल 0. 4 धावा धावफलक 34 वर 34 ऑन बोर्ड. बॅकफुटवर आले लेट कट झेल तर सुटलेला विकेट किपर कडून. हेमंत आपण बघत आहोत विकेट किपरच्या भूमिकेत थोडेसे नाखुश आहेत, नाराज आहे स्वतःवरती. दुसरी धाव नौसराकरीला बॅकअपच नाहीये. धावेसाठी धाव आणि फायनली बॅटर आता पोचला की नाही. समर्पण तर दिलेलं आहे ते नौसराकरीला विठ्ठलनं आणि त्यासाठी आता DRS ची मागणी घेण्यात आलेली आहे. DRS रेफलर केलेला आहे. मेन अंपायर मंदार राणे सर आणि बॅट्समन सेफ आहे की तो आहे रन आउट. गोलंदाज आणि फलंदाज दोघे सोबतीनं धावत होते. बॅट्समन थोडा शॉर्ट राहिला आणि तो आहे धावबाद रन आउट. धावचीची शिकार वैभव माघारी परतल्यानंतर आपण बघत आहोत आता सध्याच्या घडीला त्या ठिकाणी माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. विशाल धावबा झालेले आहेत. 34 धावा धावफलकावरती 1+ विकेट. सो आता सुधारित धावफलक आपण बघत आहोत 35 या आकड्यावरती. स्टील 4 टू गो. 4 चेंडू अजूनही बाकी निर्णायक. बॅकफुटवर आले हुक केला फाईन लेगला कॅच ड्रॉप. दुसऱ्या धावेचा कॉल आता. पहिली धाव तर सहजतेनं पूर्ण करण्यात आलेली आहे. दुसरी धाव आणि ती प्रयत्न करत असताना अपयश आलेल्या विघ्नेशला सलगचे 2 धक्के धावचीच्या स्वरूपात आता बसलेले आहेत. विघ्नेशला देखील माघारी यावं लागेल. 35ला 4 लॉस होऊ दे. 1+ विकेट. 36ला आपण बघत होता आता 5 लॉस. वरती आपण बघत आहोत 5 फलंदाज बाद झालेले आहेत. स्ट्राईक जितू हवे त्याच कारणासो विशाल आणि त्याच सोबतीनं विघ्नेशचं समर्पण आपण या डावामध्ये पाहिलं. 36 ऑन बोर्ड लॉस ऑफ 5 विकेट. दोन्ही बॉलवरती कॅचेस ड्रॉप झाले होते. नंतर फलंदाज रनआउटच्या स्वरूपात धावचीच्या स्वरूपात माघारी परतलेले आपण पाहिलेले आहेत. 36ला 5 लॉस. न्यू बॅटर आपण बघत आहोत लकीला. हा चेंडू यावेळेस हुक केलाय. क्षेत्ररक्षक चेस करतो फानलेगचा. पाठमोर आहे. आउटफील्ड फास्ट आहे. 1 टप्पा घेत असताना चेंडूला डीप मध्ये फानलेगला अडवण्यात आलेला आहे. 2 धावा याच बरोबर आपण बघत आहोत पूर्ण झालेले आहेत आणि 2 धावेच्या मध्येने आपण बघत आहोत धावफलक पोहोचलेले ते 33 आकड्यावरती. एसीडीच पंच गोलंदाजाची शैली आहे ते आपण चेक करत आहोत कारण इमिडिएटली ऑब्जेक्शन आलेलं आहे आणि या स्पर्धेचा रूलच आहे. जेव्हा जेव्हा आयोजकांना वाटेल तेव्हा तेव्हा चेक केलं जाईल. गोलंदाजाची शैली त्याचा रिलीज पॉइंट या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातील. इट्स अ फायर डिलिव्हरी. पूर्ण झालेल्या आहेत त्या सहजतेनं 2 धावा. धावफलक आपण बघत आहोत 38 या आकड्यावर 38 ऑन बोर्ड. स्टील 2 टू गो. कुठल्या गोलंदाजावरती धाव डाला संशयाला तर आयोजक लगेच चेक करतायत लाईव्हच्या माध्यमातून. एक वेगळी विशेषता या स्पर्धेची. स्टील 2 टू गो. कुठल्याही टीमवरती अन्याय होता कामा नये आणि पारदर्शकता सातत्याने या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. बॅकफुटवर आले. ऑन साइडला पूल करतायत. अवधाचं टायमिंग होत नाही. मिडविकेटला क्षेत्ररक्षक जज करतो. आताचा पिसोरा फुलत असताना त्यानं चेंडूला आपल्या हातामध्ये कैद केलं. फलंदाज बाद. जितू माघारी परत आहेत. 38 वरती 6 आद्रा.
38ला 6 फलंदाज आपण बघत आहोत बाद झालेले आहेत. डेथ ओव्हर मध्ये चांगली कामगिरी करताना आपण बघत आहोत ती म्हणजेच खास करून गोलंदाज रोहितला. सांघिक 2 सफलता धावांच्या स्वरूपात वैयक्तिक शुभेच्छा आता त्याला मिळालेलं आहे. जितू बाद झालेले आहेत. न्यू बॅटर ऑन स्ट्राईक एंडला आपण बघत आहोत राजेशला. 38ला 6 गडी बाद झालेले आहेत. ऑलरेडी 2 सामने जिंकून क्वार्टर फायनलमध्ये पोहोचलेला आहे तो म्हणजेच ग्रुप बी मधून संघ जयदादा दस यांनी पुरस्कृत केलेला. अर्थातच जय गावदेव क्रिकेट संघ चापेवाडी पठार आणि तदनंतर या चालू सामन्यातील विनर त्यांच्या अगेन्स्ट इन ॲक्शन असेल क्वार्टर फायनल नंबर 2च्या दरम्यान. कांतारामजी बोबी सुप्रसिद्ध मूर्तिकार यांचं व्यासपीठावरती शुभागमन. वेलकम. ऑफटमच्या बाहेर शफल झाले होते. स्वीप करण्याचा प्रयत्न फसला. रनआउटची संधी. तिसरा फलंदाज धाबाच्या स्वरूपात माघारी. पहिलं सत्र संपलं. 38 धाबा उभारल्या गेल्या. 7 गड्यांच्या मोबदल्यात शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी क्रिकेट संघाच्या वतीनं आणि 39चं टार्गेट आता सेट झालंय ते द्वितीय सत्रात विकास स्पोर्ट्स पवाळेच्या समोर. सर्वांनी नेते कांतारामजी बोबी सुप्रसिद्ध मूर्तिकार यांचा शुभ सन्मान आपण संपन्न करत आहोत. या स्पर्धेचे आपले लाडके आयोजक परेशदादा पाटील यांच्या शुभ हस्ते. मायाची प्रेमाची आपुलकीची दमदार उपदर्शाला आणि त्या सोबतीनं मैत्रीचा आपलेपणाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ देऊन आपण सन्मानित करत आहोत. सुप्रसिद्ध मूर्तिकार कांतारामजी बोबी यांना परेशदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपल्या मुख्य व्यासपीठावरती 39 टू विन 39 धाब्याचं लक्ष्य आणि टार्गेट द्वितीय सत्रात कशा पद्धतीनं चेस केलं जाईल. पहिल्या सामन्यामध्ये जसा बॉलिंग युनिटनं दम दाखवला तोच कस आता या मॅचमध्ये देखील पणाला लावावा लागेल शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडीला आणि कशा पद्धतीनं या धावसंख्येचा पाठलाग केला जाईल. या कॉम्बॉक्समध्ये आपण करूयात परिवर्तन आणि इन्व्हाइट करूयात आदराने सन्मानपूर्वक सुनीलजी शेळके सरांना या निर्णायक द्वितीय सत्रामध्ये. धन्यवाद. आयोजित सरपंच चषक जांभुर्डे 2024 ही स्पर्धेचा दिवस क्रमांक 2 पर्व 2 आणि दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्यासमोर सुरू आहे, ज्याचं दुसरं सत्र यानंतर तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. पहिल्या सत्रामध्ये 38 धाबा धावपलकावर जोडणारा आपण पाहिला तो म्हणजे शिवशंभू प्रतिष्ठान आनंदवाडी आणि सेकंड सेशनमध्ये या 38 धावांचा पाठलाग अर्थात 39 धावा जिंकण्यासाठी बनवाव्या लागतील. दुसऱ्या सत्रामध्ये विकास स्पोर्ट्स पवाळे या संघाला सुरुवात दमदार झाली होती. हॅलो सुरुवात दमदार झाली होती गोलंदाजीची, कारण फक्त आणि फक्त 9 धावांवर 2 गडी बाद करण्यामध्ये यश मिळालं होतं ते निखिलला, की जो स्वतः संघाचा संघनायक आहे. त्यानंतर कुमारच्या षटकामध्ये 13 धावा आल्या, परंतु त्यानंतर चेक क्रमांक 3 आणि 4ची जी 2 षटके आहेत ज्यामध्ये फक्त आणि फक्त 16 धावा धावपलकावर जोडू शकला तो म्हणजेच फलंदाजी करणारा संघ अर्थात शिवशंभू प्रतिष्ठान आनंदवाडी संघ. 39 धावांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये गाठावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी. इथून पुढे विकास स्पोर्ट्स पवाळे या संघाला. दोन्ही संघ जिगरबाज आहेत, दोन्ही संघ लढवई आहेत, दोन्ही संघांकडे अनेक मॅच विनर्स आहेत, त्यामुळे हा सामना मैदानाच्या आतमध्ये अटीतटीचा होईल. त्याचबरोबर या सामन्यामध्ये प्रेक्षकांची चुरस ही शिगेला पोचेल यामध्ये शंका नाही,
कालच्या दिवसामध्ये फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण तिन्ही डिपार्टमेंटमध्ये जगदंब सासने संघाने आपला क्लास दाखवला आणि कालच्या दिवसावर अधिराज्य गाजवलं असं म्हणायला हरकत नाही। आणि आजच्या दिवसातून कोणता असा संघ आहे जो जगदंब सासने संघासमोर आव्हान प्रस्तुत करेल हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल। अधिकचा वेळ खर्च होतोय, पंचांना विनंती असेल तुम्हाला पुश करावा लागेल। यस, वेळोवेळी सूचना द्या, वेळ अत्यंत महत्त्वाची। आजच्या दिवसामध्ये एक अतिरिक्त सामनाही आपल्याला खेळवायचा आहे। निर्धारित 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा अवधी, 3 वाजून 10 मिनिटं झालेली आहेत। यानंतर 1 मिनिट तुम्हाला आम्ही स्टार्टअपसाठी देत आहोत, म्हणजे अगदी बरोबर 3 वाजून 11 मिनिटांनी या सत्राला सुरुवात झालेली आहे। वेळेची इथे नोंद केली जाईल, 20 मिनिटं तुमच्यासाठी हे सत्र संपवण्याकरता। पहिला चेंडू अवे फ्रॉम दी बॉडी पुल करण्याचा प्रयत्न आहे, क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहे। चेंडू अडवतायत मयूर आणि त्यानंतर फेकी केली जाते। इथे पहिल्या चेंडूवर 1 धाव दरम्यान आलेली आपण पाहिलेली आहे। मयूर कराडेच्या वतीने क्रमांक 1चं षटक मैदानाच्या आतमध्ये। पहिला चेंडू शॉट ऑफ गुडल्यांचा, थोडी उसळी घेणारा आणि तो टॅकल करता आला नव्हता फलंदाजाला। दरम्यान मिसटायमिंगचा फटका आपण पाहिला होता। क्षेत्ररक्षकाची कामगिरी सुद्धा अत्यंत चांगली झाली होती। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक हाताळणं अत्यंत जोखमीचं असतं, कठीण असतं, कारण 2 क्षेत्ररक्षक फक्त आणि फक्त 30 सर्कलच्या बाहेर प्लेस केलेले असतात। अशातच क्षेत्ररक्षणाची रचना तुम्ही ज्या पद्धतीने केलेली आहे, अकॉर्डिंग टू दी फील्ड पोझिशन, तुम्ही जर गोलंदाजी केली नाही किंवा तुम्ही जर लेंथवर कंट्रोल ठेवला नाही, दिशा योग्य रीतीने तिथे दिली नाही, तर तुमच्यासमोर आक्रमकता येत असते। अशातच संपूर्ण संघाला मग त्या आक्रमकतेला सामोरे जात असताना सामन्यापासून परावृत्त होण्याच्या बऱ्याच चान्सेस तिकडे क्रिएट होत असतात। अवे फ्रॉम दी बॉडी उजव्या बाहेरून कबर्सच्या दिशेने आडव्या बॅटने खेळत आहे। क्षेत्ररक्षक विठ्ठल तिकडे उभे आहेत। चेंडू अडवला, एक धाव इकडे मिळाली। एका धावेने धावफलक आपण पाहिलं तर ते 3 पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे। स्पर्धेचं पर्व दुसरं आहे, परंतु फार मोठी चर्चा या स्पर्धेची आतापर्यंत आपण ऐकलेली आहे, अनुभवलेली आहे। दर्जेदार दिमागदार अशा पद्धतीचं आयोजन आणि त्याचबरोबर तितकीच योग्य नियोजनाची साथ या संपूर्ण स्पर्धेला लाभलेली आपण बघत आहात। परेशदादा पाटील आणि त्यांच्या सोबतीने बड्डा ग्रुप यांचं फार मोठं मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी आहे। जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता, खरं तर चेंडूच्या दिशेने जाणे अपेक्षित होतं, मात्र इथे फलंदाज चेंडूपासून दूर होत असताना मागे सरसावला आणि जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न दरम्यान तिकडे केला गेलेला आहे। पंच आमच्याकडे वळत आहेत, पंच अत्यंत अनुभवी आहेत आणि सँडी गायकवाड सर खरं तर अनेक वर्षांचा अनुभव त्यांच्याकडे आहे आणि तो अनुभव मैदानाच्या आतमध्ये पणाला लाभत असताना इथे निश्चितच त्यांनी हा चेंडू वाईड घोषित केलेला आहे। या स्पर्धेमध्ये तुमच्याकरता एक रिव्ह्यू आहे, तुमच्यासाठी आहे, परंतु तो तुम्ही वापरू शकता बिमरसाठी, त्याचबरोबर रनआउटसाठी, या गोष्टींसाठी तुम्हाला रिव्ह्यू वापरता येईल। वाईडसाठी तो वापरता येणार नाही, त्याचबरोबर लेग बिफोर आणि एजसाठी वापरता येणार नाही। स्लॉक केलेला आहे फलंदाजाने, इथे मयूरचा हा फटका आपण पाहिला। क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित, आनंदवाडी संघ म्हटला की क्षेत्ररक्षणाचा अभिजात दर्जा त्याने गेली अनेक वर्ष जपलेला आहे आणि निव्वळ क्षेत्ररक्षणाच्या जोरावर सुद्धा त्याने अनेक सामने जिंकलेले आम्ही पाहिलेले आहेत। विशेषतः या आनंदवाडी संघामध्ये विघ्नेश नावाचा असा एक क्षेत्ररक्षक आहे जो किती उंचावर जरी झेल गेला तरी तो झेलू शकतो, अशा पद्धतीचे टेक्निक त्यांच्याकडे आहे, पाहायचं आहे। यानंतर मयूर कशा पद्धतीने गोलंदाजी करतील, आतापर्यंत धावा आपण पाहिला तर त्या आहेत पंचतारांकित 5। क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये थोडाफार बदल, काही मान्यवरांचं आगमन, आयोजकांच्या वतीने त्यांचं स्वागत। या मुख्य व्यासपीठावर आसन असावा। इथे फटका बसला, यष्ट्यांच्या मागे यष्टी रक्षक उपस्थित आहे जितू, इथे टिपला एक सोपा झेल आणि फलंदाज हेमंत यावेळेस परतले। तुम्ही एंट्री गेट मध्ये आलात तर तुम्हाला एखाद्या मोठ्या लग्न सोहळ्यासाठी आपण आलो आहोत की काय अशा पद्धतीचा भास होईल, त्या पद्धतीचा एंट्री इकडे तयार केली गेलेली आहे। त्याचबरोबर त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये क्रीडांगणामध्ये मुख्य व्यासपीठाकडे प्रवेश करत असताना योग्य पद्धतीने इथे नियोजन साधत असताना कार्पेट अंथरलं गेलेलं आहे। त्याचबरोबर
मला असं वाटतं नारळीची जी छोटी रोपटी आहे त्यांनीही फार मोठी प्रसन्नता इथे निर्माण केलेली आहे. मुख्य व्यासपीठ तर खूप प्रशस्त आहे. या स्पर्धेमध्ये जवळजवळ 5 कॅमेरांचा इकडे वापर केला जातो. समीरच्या इथे बॅटचं चुंबन घेत असताना चेंडू मागच्या बाजूने गेला. इथेही जितूने एक झेल टिपला. याचा अर्थ लागोपाठचे 2 चेंडू, लागोपाठचे 2 फलंदाज बाद आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर गोलंदाज मयूर कराळे. मुख्य व्यासपीठावर आता ज्यांचं आगमन झालेले ते जांभुर्डेचे सेवा सोसायटीचे सन्माननीय चेअरमन लक्ष्मणजी दामू मार्के यांना आपण सन्मानित करत आहोत. विनंती असेल आपण या सन्मानाचा स्वीकार करा. मुख्य व्यासपीठावर उपस्थित आदर्श भोपी, आपणास विनंती आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न करा. सेवा सोसायटी जांभुर्डेचे चेअरमन सन्माननीय लक्ष्मणजी दामू मार्के साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांना आपण सन्मानित करत आहोत. अतिथी देव भव या उक्तीप्रमाणे आलेला अतिथी हा देवा समान मानून त्याला आपण सन्मानित करत आहोत. रंगीबिरंगी फुलांनी भरलेला पुष्पगुच्छ, त्याचबरोबर या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह आणि शॉल देत असताना हा सन्मान संपन्न झाला. उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू होता. शॉट वाईड अँड पनिश्ड. देयर इज नो चान्स फॉर एनी फिल्डर. बॉल इज रेसिंग ऑल द वे फॉर रन्स. चौकार. नऊ धावा याचबरोबर धावपलकर जोडल्या गेलेल्या खरं तर आपल्याला पाहायला मिळतील. मयूर आणि त्याच्या साथीने प्रमोद हे 2 फलंदाज आहेत आणि पहिलं षटक मयूर कराळ्याने अगदी चांगल्या पद्धतीने हाताळलं होतं, कारण त्या षटकामध्ये एकूण धावा खर्च झालेले आपण पाहिल्या फक्त 5. ज्यावेळेस तुम्ही 39 धावा डिफेंड करता त्यावेळेस फ्रंटलाईन गोलंदाज म्हणून, प्रमुख गोलंदाज म्हणून चांगली गोलंदाजी मयूर कराळ्याने केलेली आहे. विघ्नेश हे अत्यंत नामवंत आणि गुणवंत गोलंदाज आहेत, खेळाडू आहेत. इथे एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जाईल. फेकी चांगली आली. इथे MSDच्या स्टाईलने चेंडूला आदळलाय. इथे मला असं वाटतं यष्ट्यांवर आणि मयूर की ज्यांना जाणीव आहे आपण शॉर्ट आहोत, आपण अपूर्ण ठरलो आहोत आणि अशातच मयूरने ही केपट्टी हे मैदान सोडलेलं आहे. मयूरच्या खेळाडू वृत्तीचंही आपण कौतुक करूया. आणि इथे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाईल, परंतु तत्पूर्वी आपल्याला कन्फर्म करावं लागेल कारण पंच आमच्याकडे वळलेले आहेत. तिसऱ्या पंचाची मागणी दरम्यान झालेली आहे. यस फलंदाज बाद. 10 धावा धावपलकर असताना फलंदाज मयूर बाद झालेले आहेत. खरं तर इकॉनॉमिकल लँग्वेजमध्ये एक सिद्धांत आहे की तुम्ही जर मोठी रिस्क पत्करली तर तुमच्यासाठी बेनिफिट सुद्धा तितकं मोठं असतं. परंतु इथे मयूर फक्त आणि फक्त एक अतिरिक्त धाव मैदानाच्या आतमध्ये पूर्ण करत असताना बाद झालेले आहेत. म्हणजे रिस्क फार मोठी घेतली, परंतु तिथे मिळणार काय होते त्या मोबदल्यामध्ये फक्त आणि फक्त एक धाव मिळणार होती. व्यक्ती तितक्या प्रकृती असं म्हटलं जातं. त्याचबरोबर पिंडे पिंडे मतीर भिन्न हा असं म्हटलं जातं. आणि क्रिकेटच्या लँग्वेजमध्ये जर त्याचा सांदर्भ आपल्याला साधायचा असेल तर क्रिकेट खेळत असताना 11 खेळाडू असतात आणि 11 जणांच्या क्षमता वेगळ्या असतात. म्हणजे ज्या पद्धतीने विराट कोहली खेळतात त्याच पद्धतीने मला असं वाटतं अक्षर पटेलला खेळता येईल का, ज्या पद्धतीने रोहित शर्मा खेळतात त्याच पद्धतीने तुम्हाला वॉशिंग्टन सुंदर खेळताना पाहायला मिळणार नाही. म्हणजे प्रत्येकाच्या क्षमता भिन्न आहेत आणि म्हणूनच आपल्या क्षमतांचा आपण योग्य अंदाज घेत असताना स्वतःसाठी अधिकचा वेळ देणं अत्यंत गरजेचं आहे. एक अतिरिक्त धाव अवांतरच्या रूपाने धावपलकर जोडली जाईल. 11 धावा इथे असतील. हा रन चेस जिवंत ठेवला जाईल का हे पाहणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. ज्या वेळेस आनंदवाडी संघ अडचणीत असतो ते विघ्नेशकडे अर्थात गणपतीकडे जातात, परंतु त्याच्या विरोधातच पहिला चौकार आलेला आहे. स्विच केलेला आहे. यावेळेस या फलंदाजाने त्याचा क्लास दाखवला. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जात असताना संघर्षाचा दीप तेवत ठेवलेला आहे या षटकाराने.
परत बघूया कशा पद्धतीने हा फटका. हे बघा काय चेंडू होता, मला असं वाटतं शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू. सुरुवातीला फार लवकरच पूर्वनियोजित फटका खेळण्याचा निर्धार व्यक्त केला, त्यानंतर स्वतःचा स्टान्स चेंज केला, बॅटची ग्रिप चेंज केली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असेल तर बॅटच्या मधोमध चेंडूला घेतलं आणि त्यानंतर डीप थर्डमॅन रिजन सीमारेषेच्या पलीकडे फेकून दिलेला आहे षटकारासाठी. ज्या फटक्याची सुरुवात खरं तर रिव्हर्स मधून झाली होती, आता तिचा बदल किंवा त्याचं ट्रान्सफॉर्मेशन हे स्विच हिट मध्ये झालेलं आहे. यावर चर्चा करू. विघ्नेश तयार पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका खेळणं इथे खरं तर विरोधात गेलेला आहे फलंदाजाचा. एव्हरी डे इज नॉट संडे असं म्हणतात, प्रत्येकचा दिवस रविवार नाही आणि अलीकडचं क्रिकेट हे प्रगत क्रिकेट आहे. अशातच समोरचा गोलंदाज सुद्धा विघ्नेश आहे. खेळाडू कक्ष पवाळे संघाचा थोडा शांत असला तर अधिक बरं होईल. समीर आणि इतर खेळाडूंची एक्साइटमेंट आम्ही जाणू शकतो, परंतु आवाजावर थोडा कंट्रोल असावा. 18 ऑन दी बोर्ड, 18 धावा धावपलकर आहेत. फटका खरं तर हा निश्चितच तितका चांगला होता. निखिलने जो षटकार आपल्याला दाखवला होता, काही फटके हे नयनरम्य असतात, अगदी डोळ्यामध्ये भरत असतात, त्याच पद्धतीचा फटका. डाबी एसटी सोडून जाणारा चेंडू. इथे आता अडचणी उभ्या राहिलेल्या आहेत, त्या म्हणजे शिवशंभो स्पोर्ट्स आनंदवाडी संघाच्या समोर. कारण इथे षटकारानंतर नशिबाचा कौल बाजूने जातोय, तो म्हणजेच पवाळे संघाचा, आणि हा आलेला आहे पंजा. या 5 धावा धावपलकर जोडल्या जातील. 5 धावांनी एकूण धावपलक आपण पाहिलं तर ते 23 अर्थात 23 पर्यंत जाऊन पोहोचलेले आहे. पुन्हा काही मान्यवरांचं आगमन या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने होते, त्या सर्वांचं आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत करूया. विनंती असेल मुख्य व्यासपीठावर आपण स्थानापन्न व्हा. 23 धावा धावपलकावर 39 पर्यंत डाव घेऊन जायचा आहे आणि त्यामध्ये फलंदाज किती खरं तर यशस्वी ठरतील हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. या षटकातील किती चेंडूंचा खेळ शेष आहे? 2 चेंडूंचा खेळ शेष. 2 चेंडू इथे शिल्लक आहेत, त्यातील एक चेंडू तर योग्य रीतीने हाताळलाय गोलंदाज विघ्नेशनं. जर्सी नंबर 7 आपल्या अंगावर जर्सी वेअर करत असताना विघ्नेश गोलंदाजी करतायत. या मुख्य व्यासपीठावर आताच आगमन झालं ग्रामपंचायत जांभुर्डीचे विद्यमान सरपंच मान्य श्री मधुकरजी सखाराम मार्के साहेब, त्याचबरोबर सन्मान्य नरेशजी सखाराम भोईर साहेब, आपलं भोपी साहेब, आपलं आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत. इथे फटका फार चांगला आहे, बॅट पॅड मधून लॉफ्ट केलाय. इथे या फलंदाजाने मनगटाची प्रचंड ताकद वापरली आणि अंतर मिळवलं. या षटकातील हा दुसरा षटकार. राज्य निर्माण करत असताना तलवारीची जितकी मोठी किंमत होती, मैदानाच्या आतमध्ये ह्या धावा जमवत असताना निखिलच्या बॅटची सुद्धा तितकीच किंमत आहे. कारण निखिलने जो त्यानंतर प्रमोद सुद्धा कॉन्फिडंट झालेले आहेत. या षटकामध्ये संपूर्ण 2 षटकार आलेले आपण पाहिले. एकूण धावा 29 धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत आणि यानंतर 12 चेंडू 10 धावा असं समीकरण इथे उरलेलं आपल्याला पाहायला मिळेल. परेश दादा पाटील आयोजित सरपंच चषक जांभुर्डे 2024 स्पर्धा आपण अनुभवतात. वेळेच्या बाबतीत काटेकोरपणा इथे आनंदवाडी संघाला दाखवावाच लागेल. परिस्थिती थोडी विरोधात चाललेली आहे आणि मी एका गोष्टीवर या अगोदर बोलणार होतो की आनंदवाडी संघ त्यांचा बॉलिंग युनिट जर आपण पाहिला तर त्या बॉलिंग युनिटमध्ये प्रमुख गोलंदाज फ्रंटलाईन बॉलर म्हणून लक्ष्मण तांदळे यांची भूमिका गेली अनेक वर्ष आपण पाहिलेली आहे. परंतु अलीकडे काही बदल केले गेलेले आहेत. मयूरकडे पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी दिली जाते आणि त्यानंतर इतर 2 गोलंदाज वापरत असताना शेवटी लक्ष्मण तांदळे शेवटचं डेथ ओव्हरचं षटक घेऊन येताना बऱ्याचदा आम्ही पाहिलेले आहेत. परंतु आता 12 चेंडूंमध्ये 10 धावांची गरज असताना ज्या पद्धतीने दोन्ही फलंदाजाने एक षटकार दाखवलाय, इथे शेवटच्या षटकामध्ये किती धावा लक्ष्मण तांदळेंना उरतील हा सुद्धा फार मोठा यक्ष प्रश्न आहे. 10 धावांची गरज आहे. क्रमांक 3 साठी गोलंदाज इथे सागर वापरले जात आहेत. सागर शिंगोळे यानंतर इथे वापरले गेलेले आपण पाहू शकाल. गोलंदाज सागर शिंगोळे तयार होत आहेत. एकूण धावा धावपलकर पाहिला तर ते आहेत 29 आणि अजूनही 10 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. इथून पुढे क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये थोडाफार बदल केला जात आहे. जर्सी नंबर 14 सागर ऑन हिज बॉलिंग मार्क 10 रन्स अवे फ्रॉम द विक्ट्री. ऑन द स्ट्राइकिंग एंड देयर इज निखिल. Wanted to slog that ball. There is no connection of bat and ball. Rest of the work has been worked by wicket keeper. This is a dot delivery. Good ball to start the over by Sagar Shingole. They are in big trouble.
one bowler has to make a great difference, and then only Anandwadi team can prevent Powai team to win this game. संघाला चांगला प्रतिकार पवाळे संघाने तिकडे दिला होता. वाघाजीवाडी संघाला त्याने पराभूत केलं होतं. त्यातून त्यांनाही आत्मविश्वास मिळालेला आहे. तो आत्मविश्वास इथे योग्य रीतीने ते वापरत आहेत. 30 धावा धावपलकावर. त्यानंतर 9 धावांची अजून गरज असेल सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज सागर पुन्हा एकदा वळतील. प्रमोद साठीचा हा चेंडू अबे फ्रॉम दी बॉडी खेळतायत. स्वतःला स्ट्रेच केलं आणि इथे दिशा दिलेली होती. फुलर लेनचा चेंडू होता. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये हे दोन फलंदाज दाखवतायत. कारण क्रिकेट म्हणजे फक्त चौकार षटकारांचा असतं का, तर असं नाही. क्रिकेट फक्त विकेट घेण्याचा असतं का, तर असं नाही. गोलंदाज म्हणून तुम्हाला फलंदाजासमोर जास्तीत जास्त निर्धाव चेंडू फेकायचे असतात आणि एक फलंदाज म्हणून फक्त आणि फक्त चौकार षटकार न खेळता तुम्हाला एकेरी दुहेरी धावा, स्ट्राईक रोटेशन सुद्धा इथे महत्त्वाची मानावी लागते. त्या पद्धतीने स्ट्राईक रोटेट करावी लागते. इथे चांगली भागीदारी झालेली आहे ती प्रमोद आणि निखिल या दोन फलंदाजांच्या दरम्यान. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिला तर त्या आहेत 32 आणि अजूनही 7 धावांची गरज आहे. 9 चेंडू 7 धावा असं समीकरण. पूल केलेला आहे. प्रचंड ताकदीचा वापर केला आणि त्यानंतर इथे एलिव्हेशन सहित अंतर मिळवलं. गॉट दी एलिव्हेशन अँड फेअर डिस्टन्स ऑल दी वे फॉर मॅक्सिमम. काय फलंदाजी करतायत. ह्या दोन फलंदाजाने कंबर तोडलेली आहे इथे गोलंदाजीची. आणि या अगोदरच्या षटकामध्ये 2 षटकार आले होते आणि या षटकामध्ये सुद्धा 1 षटकार आलेला आहे. आता फक्त एका धावेपासून दूर आहेत, एका पावलापासून दूर आहेत हा सामना जिंकण्यापासून. पवाळे संघ, विकास स्पोर्ट्स पवाळे, काय क्रिकेट आज त्यांनी खेळलेलं आहे. गुणात्मक क्रिकेट, क्वालिटेटिव्ह क्रिकेट त्याने दाखवलं आहे. समोरचा संघ शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडीला त्याने अगदी परास्त केलेले आहे असं म्हणायला हरकत नाही. 1 धाव दूर. समोरच्या दिशेने फटका प्लेस केला. इथे ही धाव पूर्ण झालेली आहे आणि याच बरोबर हा सामना इथे दुसऱ्या फेरीचा जिंकलेला आहे तो म्हणजेच विकास स्पोर्ट्स पवाळे संघाने. जिंकलेल्या संघाचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. पराजित संघ, पराभूत संघ शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी संघ. चांगलं क्रिकेट दिवसभरामध्ये तुम्ही दाखवलं. शिस्तबद्ध क्रिकेट खेळलात. या सामन्यामध्ये तुम्हाला मात खावी लागलेली आहे. हार्ड लक, टफ लक. लकी तांदले, विठ्ठल, विघ्नेश, मयूर, जितू अँड मनीष अँड ऑल टीम या सामन्यातील सामनावीराचा आपण विचार करणार आहोत. माझे साथी गुणलेखक माझ्यापर्यंत माहिती पोहोचवतील या सामन्यातील सामनावीर खेळाडू कोण आहे. या सामन्यातील सामनावीर आपण निश्चितच इथे जाहीर करत आहोत. या सामन्यातील सामनावीर आपण घोषित करत आहोत.